नमस्कार. आजच्या या माहितीपूर्ण सत्रात सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. 11वी प्रवेशाचा भाग 1 आणि भाग 2 फॉर्म भरल्यानंतर साहजिकच विद्यार्थी आणि पालकांच्या मनात एक वेगळीच धाकधूक आणि उत्सुकता असेल. एवढी मोठी प्रक्रिया पार पाडल्यानंतर आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे, बरोबर? तर आज आपण याच प्रक्रियेतील पुढच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याबद्दल अगदी सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग लगेचच मुख्य विषयाकडे वळूया. सद्यस्थितीला प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात एकच प्रश्न घोळत असेल, नेमकं कोणतं कॉलेज मिळालं आहे आणि हा निकाल किती वाजता लागणार आहे. रात्रंदिवस ज्या निकालाची वाट पाहिली जात आहे त्याची अगदी खात्रीशीर माहिती घेणं आता अत्यंत गरजेचं झालं आहे. पहा, महाराष्ट्र शासनाच्या नवीन सुधारित वेळापत्रकानुसार पहिल्या फेरीसाठी म्हणजेच राऊंड 1 साठी फॉर्म भरण्याची जी मुदत वाढ होती ती आता अधिकृतरित्या पूर्ण झाली आहे. म्हणजेच फॉर्म भरण्याची प्रक्रिया आता थांबली आहे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलॉटमेंट लिस्ट किंवा कॉलेज वाटप यादी आता 100% तयार आहे. तर ही तारीख आणि वेळ अगदी नोंदवून ठेवा. पहिल्या फेरीचा निकाल 29 मे 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता जाहीर होणार आहे. अगदी याच अचूक वेळेला समजणार आहे की प्रवेशासाठी कोणतं कॉलेज निश्चित झालंय. त्यामुळे उद्या सकाळी 11 वाजता मोबाईल किंवा लॅपटॉप नक्की तयार ठेवा. आता निकाल कसा तपासायचा याच्या 2 अगदी सोप्या आणि अधिकृत पद्धती आपण पाहणार आहोत. निकाल तपासण्याची पहिली पद्धत म्हणजे SMS. फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर नोंदवला होता त्यावर शिक्षण विभागाकडून थेट एक मेसेज येईल. ही एक स्वयंचलित किंवा ऑटोमेटेड प्रक्रिया आहे. पण कधीकधी नेटवर्कच्या समस्येमुळे हा मेसेज यायला उशीर होऊ शकतो. म्हणूनच दुसरा आणि सर्वात खात्रीशीर मार्ग म्हणजे शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्वतः लॉग इन करणे. हा मार्ग निकालाची 100% अचूक आणि त्वरित माहिती देतो. ही ऑनलाईन प्रक्रिया कशी काम करते ते लगेचच समजून घेऊया. सर्वात आधी महाफीज ॲडमिशन्स इन या अधिकृत पोर्टलवर जायचं. तिथे लॉग इन ID आणि पासवर्ड काळजीपूर्वक टाकायचा. लॉग इन केल्यावर लगेचच डॅशबोर्डवर स्पष्टपणे दिसेल की कोणतं कॉलेज अलॉट झालंय. हे एवढं सोपं आहे की निकाल पाहण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही. निकाल पाहिल्यानंतरची पुढील त्वरित कार्यवाही म्हणजे प्रवेशाची जागा निश्चित करणे. इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे. डॅशबोर्डवर निकाल पाहिल्यानंतर प्रोसीड फॉर ॲडमिशन म्हणजेच प्रवेशासाठी पुढे जा असा एक पर्याय दिसेल. तिथे स्वतःहून पुढे जाऊन या बटनवर क्लिक करणं अनिवार्य आहे. हे बटन म्हणजे शिक्षण विभागाला दिलेली एक डिजिटल संमती असते की मिळालेले कॉलेज मान्य आहे आणि तिथेच प्रवेश घ्यायचा आहे. जोपर्यंत इथे क्लिक केलं जात नाही तोपर्यंत पुढील प्रवेश प्रक्रिया सुरूच होऊ शकत नाही. आता वेळापत्रकाकडे थोडंसं लक्ष देऊ. 29 मे रोजी निकाल लागल्यानंतर लगेचच दुपारी 12 वाजेपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होईल आणि ती 3 जून 2026 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजेपर्यंतच चालेल. ही एक अगदी कठोर म्हणजे स्ट्रिक्ट डेडलाईन आहे. या मुदतीतच सर्व प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यामुळे इथे कोणताही निष्काळजीपणा चालणार नाही. तर या दिलेल्या वेळेत प्रत्यक्षात काय करायचं आहे? सर्वात आधी जे कॉलेज मिळालं आहे तिथे स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहायचं आहे. तिथे सर्व मूळ कागदपत्रे म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स तपासणीसाठी सादर करायची आहेत. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर कॉलेजची जी काही आवश्यक फी असेल ती भरायची आहे आणि प्रवेश अंतिमरित्या निश्चित करायचा आहे. या 4ही पायऱ्या पूर्ण झाल्यावरच प्रवेश 100% पक्का झाला असं मानता येईल. आता साहजिकच एक नवीन प्रश्न मनात येतो. अंतिम प्रवेशासाठी नेमकी कोणती मूळ कागदपत्रे आवश्यक आहेत? कारण या ओरिजिनल डॉक्युमेंट्सशिवाय प्रवेश मिळणं अगदी अशक्य आहे. पण काळजी करू नका. या महत्त्वाच्या विषयावर लवकरच एक स्वतंत्र आणि सविस्तर माहितीपूर्ण सत्र येणार आहे. त्यामध्ये सर्व आवश्यक कागदपत्रांची यादी पूर्णपणे समजून घेतली जाईल, जेणेकरून ती आधीच तयार ठेवता येतील. तोपर्यंत आज पाहिलेली ही महत्त्वाची तारीख आणि वेळेची माहिती सर्वांसोबत नक्की शेअर करा. आणि विचार करा, जेव्हा घड्याळात 12चे ठोके पडतील तेव्हा सगळेजण आपल्या कागदपत्रांसह प्रवेशासाठी सज्ज असतील का? पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी खूप खूप शुभेच्छा.